खरं सांगू का तेजादा, योग्य वेळी योग्य माणसाची मदत मिळाली ना, म्हणून मी आज या कंपनीमध्ये मॅनेजर आहे. अहो तुमचेच उपकार आहे. हे तर माझ्यासारख्या माणसाच्या नशिबात कुठे कंपनी मॅनेजर वगैरे काही. नाही बरोबर आहे. पण दडकर, बोला ना. मी काय म्हणतो, म्हणजे हे तुमच्या इथं जे हे कामगार लोक काम जे करतात त्यांना तुम्ही साधारण म्हणजे किती पैसे देता? ते कसं आहे ना तेजादा, प्रत्येकाच्या कामावर डिपेंड आहे. जसं काही लोक या मशीनवर काम करतात त्यांना महिन्याचा पगार आहे, आणि काही लोक मजुरीवर आहे. जसं हे जो लोक साफसफाई करतात त्यांना 300 रुपये पर डे, आणि जे गोण्या उचलता वगैरे त्यांना 500 रुपये पर डे. पण त्यांना रोज पैसे द्यावे लागतात. पण 12 तासाची ड्युटी करावी लागते. 12 तासाचं काय घेऊन बसले दडकर? आपण 24 तास काम करायला तयार आहे. आपण म्हणजे? अहो मला समजलं नाही तेजादा. अहो त्यासाठीच आलोय मी या कंपनीत दडकर. आज मी इथं कामगार म्हणून काम करणार आहे. तुम्ही मालक आणि मी तुमचा कामगार. काय? अहो तेजादा, काय चेष्टा करताय तुम्ही? खरं तर 2 हळा पाठीत, पण मस्करी करू नका. अहो दडकर, तुम्हाला काय चेष्टा मस्करी वाटते काय? अहो खरंच सांगतोय, मी इथं काम करायला चाललोय. हा, अहो तेजादा, काही पण नका बोलू. हे बघा, आता वेळ वाया घालू नका. मला इथं काम करायचंय आणि तुम्ही सांगा आता मी काय काम करू ते. हे गोण्या नेऊन टाकतात, टेम्पोमध्ये टाकतात काय, ते काम करतो पाहिजे तर. हा, लगेच करून टाकतो सगळे काम. अहो तेजादा, म्हणजे तुम्ही हवालीचे काम करणार? ओ दडकर, काम हे काम असतंय. कुठलंही काम छोटं मोठं उच्च नीच असं काय नसतंय हो. हे बघा, तुम्ही काय सांगणार नाही, मलाच करावं लागेल सगळं काम. तुम्ही एक काम करा, या भावांना जेवढे पैसे देतात ना तेवढेच द्या, जास्त देऊ नका. काय लगेच लोड करून टाकतो गाडी. हा, आलोच. अहो तेजादा ऐका, अरे ऐका तर माझं.